गावाचं नाव कुठेतरी लिहायची अनुमती मला दिली, हे याच माझं समाधान आहे. मला प्रथमतः म्हणजे कसं 7वी पासूनच मला मार्गदर्शन केलं ते माझ्या भावानं अर्जुन यमकर यांचं मी पाईक आहे. ज्या सरांनी मला विनंती केली स्वामी सरांचा म्हणजे मला आज बोलायला विनंती दिली त्यांचाही मी पाईक आहे. मी तुम्हाला एक सांगणार आहे, या समाजातील आजचा युवक माझ्यासारखा एक मनुष्य होता, त्याला वाटलं समाज घडला पाहिजे, समाज सुधारला पाहिजे. म्हटला मी एका वर्षाच्या आत माझं जग बदलून टाकेल, मी माझ्या एका वर्षात माझा समाज बदलून टाकेल. कामाला सुरुवात केली. या जगातला सर्वात कानाकोपऱ्याचा या देशात जा असं करू तसं करू याव करू अमुक करू असा वन अख्खा जग फिरलं. म्हटलं अख्खं वर्ष या जगासाठी खर्ची पडलोय, जग सुधारलेलं पाहिजे. पुन्हा बघितलं जगातली माणसं तिथं, सगळं तिथं हाय तिथं, काही बदल नाही. म्हटलं आपल्या जगाचं नको, आपण आपल्या देशाचं बघूया. म्हणजे आपलं कार्यक्षेत्र मोठं झालं वाटलं, आपल्याला जगाचं होत नाही, आपण आता आपल्या देशापुरतं बघूया. पुन्हा कामात सुरुवात केली. या राज्यात जा त्या राज्यात जा असं करू तसं करू याव करू अमुक करू असा वन अख्खा देश फिरला. म्हटला 1 वर्ष या देशासाठी खर्ची पडलोय, देश सुधारलेला पाहिजे. पुन्हा बघितलं जगातली देशाची माणसं तिथं, सगळं तिथं हाय तिथं, काही बदल नाही. म्हटलं आपल्या आता देशाचं जाऊ, आपण आपल्या राज्याचं बघूया. पुन्हा कामात सुरुवात केली. या जिल्ह्यात जा त्या जिल्ह्यात जा असं करू तसं करू याव करू अमुक करू असा वन अख्खा राज्य फिरला. म्हटलं 1 वर्ष या राज्यासाठी खर्ची पडलोय, राज्य सुधारलेलं दिसलं पाहिजे. पुन्हा बघातले राज्यातली माणसं तिथं, सगळं तिथं हाय तिथं, काही बदल नाही. आपल्या राज्याचं जाऊ द्या, आपण आपल्या जिल्ह्याचं बघूया. पुन्हा कामात सुरुवात केली. या तालुक्यात जा त्या तालुक्यात माणसांना सांगितलं इकडं आंदोलने शिबिरी असं वन का तालुका फिरला. म्हटलं 1 वर्ष या तालुक्यासाठी खर्ची पडलोय, तालुका सुधारलेला पाहिजे. पुन्हा बघितलं तालुक्याची माणसं तिथं, सगळं तिथं हाय तिथं, काही बदल नाही. आपल्या तालुक्याचं जाऊ द्या, आपण आपल्या गावापुरतं बघूया. गावातल्या माणसांना सांगायला लागला तिकडची उकरंड तिकडे करूया, तिकडची उकरंड इकडे करूया. माणसाने असं फोडून ठेवली. माणसं बघताच खरं पळून जायला लागली. माणसांना वाटलं बाबा ह्याला वेळ लागलाय, पण त्याचं काम त्याने सोडलं नाही. म्हटलं आपल्या 1 वर्ष बघितलं, गावातली माणसं तिथं, सगळं तिथं हाय तिथं, काही बदल नाही. आपल्या गावात जाऊ द्या, आता आपण आपल्या स्वतःचं बघायचं. पुन्हा कामात सुरुवात केली. म्हटलं 1 वर्षाच्या मी माझ्या स्वतःला बदलून टाकणार. असं बघता चांगले विचार, चांगले आचार, चांगलं वागणं, सगळं चांगलं म्हणत तर 5व्या माणसात देव माणूस व्हायला लागला. 8व्या म्हणून तर देव माणूस पाया पडायला लागली. घरातल्याला वाटायला लागला, आईला वाटायला लागलो मुलगा इतका चांगला आपण का नको, आपणही घडायला पाहिजे. बायकोला वाटायला लागलं नवरा इतका चांगला आपण का नको, नवरा बायको सुद्धा घडली. असं बघता एक कुटुंब घडलं. शेजारच्या कुटुंबाला वाटायला लागलो अरे हे कुटुंब घडलंय आपण का नको, हे आपणही सुधारायला पाहिजे. असं बघता आखी यमगरवाडी सुधारली. यमगरवाडी सुधारल्यानंतर वायफळला प्रश्न पडला, अरे छोटंसं गाव पण सुधारलं, आपण का नको. वायफळ सुधरत आता तासगाव तालुका सुधारला. तासगाव तालुका सुधरत एक तालुका म्हणत आता सांगली जिल्हा सुधारला. पुन्हा शेजारी असणाऱ्या कोल्हापूर आणि साताऱ्याला वाटायला छोटाच असणारा सांगली जिल्हा सुधारलाय, मग आपण का नको. असं बघता आता राज्य सुधारलं. पुन्हा कर्नाटकाला प्रश्न पडला, अरे आलमट्टी धरणामध्ये पाणी साठवून सांगली मिरज बुडवून मारली तरी महाराष्ट्र नंबर 1 कसा काय. आता आपण का नको. असं बघता असा देश घडला. पुन्हा पाकिस्तानला प्रश्न पडला, अरे भारतामध्ये इतकी अतिरेकी घुसवली तरी भारताची माणसं संपवण्याचा प्रयत्न केला तरी भारत पुढे कसा काय. आपण का सुधारायला नको, आपणही भारतासारखं चांगलं व्हायला पाहिजे. असं बघता पाकिस्तान घडला. आणि आपल्या असणाऱ्या सगळ्यांच्या मधला चमचा म्हणजे अमेरिकेला प्रश्न पडला, भारत पाकिस्तानाची इतकी भांडणं लावली, भारत पाकिस्तान पुढे गेले, आपण का नको. असं बघता अमेरिका घडली. असं बघता एक वेळ अशी आली अख्खा जग घडलं. विद्यार्थी मिरच्यानो तिथं असणाऱ्या ग्रामस्थांनो एवढा आढावा तुमच्यासाठी एवढ्यासाठी मांडलाय. तुम्ही जग बदलायला कशाला काही होऊन तुम्ही काही होणार, जग बदलायला कशाला काही होणार नाही. तुम्ही स्वतः बदला, अख्खं जग बदललेलं असणार आहे. आपला मुलगा कसा असावा हे जरा सांगताना समाजाला विचारा, आपला मुलगा कसा व्हावा. जर तुमचा मुलगा करायचा असेल तर त्याचे आई वडील चांगले लागतात. आपला बाप कोण असेल हे आपल्या हातात नसतंय, तर आपण कुणाचं बाप व्हावं हे आपल्या हातात असतंय. एखाद्या वर्गाला भेट देऊन बघा, तिथं असणाऱ्या वर्गाला विचारा तुमचा मुलगा काय करतो. तो वर्ग म्हणेल माझा मुलगा इंजिनियर आहे, माझा मुलगा डॉक्टर आहे, माझा मुलगा वकील आहे, माझा मुलगा प्राध्यापक आहे. पण तिथं असणारा वर्ग असं नाही म्हणणार की माझा मुलगा अडाणी शेतकरी आहे. कारण अडाणी शेतकऱ्यांचे आई वडील कधीच वर्गाश्रमात नसतात, ही वस्तुस्थिती आहे.
मग आम्ही घेतलेलं शिक्षण काय कामाचं? आम्ही शिक्षण घेऊन जर आई वडिलांना वृद्धाश्रमात दाखवत असोल तर आपलं शिक्षण फुकट आहे. जर तुम्हाला शिक्षण घ्यायचं आहे तर समाजासाठी काय करायचं हे महत्वाचं आहे. अरे भगतसिंग राजगुरू ज्यावेळी फासावर गेले त्यावेळी विचारलं, न्यायालयाने विचारलं तुमची शेवटची इच्छा काय? त्यावेळी आमचे भगतसिंग कळाले आणि म्हणाले आमची शेवटची इच्छा एकच, इंग्रजांनी भारत सोडून जावा. आणि आताच्या युवकांच्या इच्छा काय आहेत ते तुम्हाला माहिती आहे, मी सांगायची गरज नाही. एकदा कुलगुरू पदांची निवड होती, त्यामुळे डॉक्टर APJ अब्दुल कलाम आणि डॉक्टर माचेकर होते. त्यावेळी एक युवक थोडं करत. त्यावेळी डॉक्टर APJ अब्दुल कलाम म्हणायचे तुमचे आई वडील काय करतात? प्रत्येक उमेदवाराला एकच क्वेश्चन, तुमचे आई वडील काय करतात? त्यावेळी शेजारी असलेल्या डॉक्टर माचेकर यांना काय कळणार? ते म्हणाले अहो आपण निवड कशाची करतोय? कुलगुरू पदांची. काही शैक्षणिक क्षेत्रातलं प्रशासनातलं काहीतरी विचारा. हा काय क्वेश्चन झाला का? तुमचे आई वडील काय करतात? त्यावेळी आमचे अब्दुल कलाम कळाले आणि म्हणाले जो मुलगा आपल्या आई वडिलांना सांभाळू शकत नाही तो विद्यापीठ काय सांभाळणार? आपल्या आई वडिलांना सांभाळायची ही काळजी घेतली पाहिजे. अरे आमच्या घरात शिवाजींचे फोटो किती घेतले विचारांनी? अरे विचार घेतले 0 फोटो एवढ्यासाठी की येणाऱ्या जाणाऱ्यांना कळावं आम्ही 96 कोळी मारत आहे. आमच्या घरात आंबेडकरांचे फोटो किती घेतले विचारांनी? विचार घेतले 0 फोटो एवढ्यासाठी की येणाऱ्या जाणाऱ्यांना कळावं आम्ही सुधारलेला बौद्ध आहे. आमच्या घरात फुलेंचे फोटो किती घेतले विचारांनी? विचार घेतले 0 फोटो एवढ्यासाठी की येणाऱ्या जाणाऱ्यांना कळावं आम्ही सुधारलेला माळी आहे. आमच्या घरात अहिल्यादेवींचे फोटो अरे किती घेतले विचारांनी? विचार घेतले 0 फोटो एवढ्यासाठी की येणाऱ्या जाणाऱ्यांना कळावं आम्ही धनगर समाजात नाही. आपला मोठेपणा वाढवण्यासाठी इतरांच्या मोठेपणाचा तुम्ही वापर करून घ्यायला लागला हे जरा ध्यानात ठेवा. आमच्या पोटीत कोण यावं असं तुम्हाला जर वाटत असेल की ज्या माता भगिनींना मी बोलतो मला काही माता भगिना कमी काय वाटत नाही, त्यामुळे बोलतो आपल्या पोटीत कोण जन्माला यावं? तुम्हाला वाटत नाही आमच्या पोटीत शिवाजी जन्माला यावा? तुम्हाला वाटत नाही आमच्या पोटीत ज्ञानेश्वर जन्माला यावी? तुम्हाला वाटत नाही आमच्या पोटीत तुकाराम जन्माला आहे? जर तुम्हाला वाटत असतं तर पाण्यात तुम्ही नावं ठेवता काय याच्यावर कळतं तुमचा पोरगा होतोय काय. आताच्या पोराचं नाव बघितले की अक्षय पोरगा 30व्या वर्षी क्षयानं जात आहे हे ध्यानात ठेवा. पुण्याचं एक उदाहरण आहे, म्हणजे नुसतं युवकाचं पद्धत नाही चालली तर या समाजाची बघण्याची दृष्टिकोन सुद्धा बदलली आहे. तुम्हाला एक सांगतो, पुण्यामध्ये एक मुलगा इंजिनिअरिंग करत होता. त्याची आई रोज काबाड कष्ट करायची, दुसऱ्याच्यात कामाला जायची, धुणभांडी करायची, त्या पोराला पैसे पाठवायची. पण एक वेळ असा आला की त्या आईकडे पैसे नव्हते. ते म्हटले आता करायचं काय सुचत नाही. शेजाऱ्या पाजाऱ्यांना मागितलं 500 रुपयाची मदत करावं कोणीतरी, कोणीही करू शकले. नातेवाईकांना मागितलं कोणीही मदत करू शकले नाही. तिला काय सुचना. ते म्हटले आपला एकच म्हणजे पंढरपूरचा पांडुरंग आहे, आता त्याला पत्र लिहावं. पत्र लिहायला घेतलं. प्रति पांडुरंग परमात्मा विठ्ठल पंढरपूर जिल्हा सोलापूर. पत्र लिहायला घेतलं. विठ्ठला आज मला तुझी गरज आहे, तूच माझं काय आलेलं संकट टाळू शकतो. विठ्ठलाला पत्र घेतलं, सगळं झालं. आता म्हटलं हे पत्र पेटी टाकायला पाहिजे. मग आता पेटी टाकायला जात असताना त्या रस्त्यावर एक पोलीस कॉन्स्टेबल चालला होता. त्या पोलिसाला म्हटली हे जर तुम्ही त्या रस्त्याच्या दिशेने चालला असता तर हे पत्र त्या पोस्टात टाका. तो पोलीस म्हणाला टाकतो. त्या पोलिसांना बघितलं, पत्रात लिहिलं होतं प्रत्येक पांडुरंग परमात्मा पंढरपूर जिल्हा सोलापूर. माझ्या मुलाला 500 रुपयाची गरज आहे, तूच पांडुरंग करू शकतो. त्या पोलिसाला वाटलं त्या बाईला काय वेळ लागले काय, पंढरपूरमध्ये पत्र पोचतंय काय, बरं पोचले तर मंदिरात काय जातंय काय, त्या बाईला काय वेळ लागले काय, आणि तुझं विठ्ठल काय पैसे पाठवतो काय. तेव्हा त्या पोलीस कॉन्स्टेबलला ते पत्र घेतलं, पोलीस स्टेशनमध्ये गेला आणि आपल्या युवक मित्रांना सांगितलं अरे 10-20 रुपये गोळा करा, पोराला पैसे पाठवायचे. प्रत्येकाने 10-20 रुपये गोळा केले. 300 रुपये झाले. त्या माणसाने ते पैसे घेतले, पोराला 300 रुपये पाठवले. पोराला पैसे पडले. पोराला सुद्धा आनंद झाला. त्याला वाटलं किती माझा विठ्ठल दयाळू आहे. त्यानं पुन्हा आईला पत्र घेतलं, आई तुझ्या पोलीस कॉन्स्टेबलला पैसे 500 रुपये, पोलीस कॉन्स्टेबलला जे पत्र दिलं होतं ते पत्र पोलीस कॉन्स्टेबलला विठ्ठलाला दिलं. विठ्ठलाने चक्क 500 रुपये दिलं आणि पोलिसांना मला 300 रुपये दिलं. आईला वाटलं माझी खरंच या विठ्ठलावर किती श्रद्धा आहे, विठ्ठल किती दयाळू आहे. पुन्हा विठ्ठलाला पत्र लिहायला घेतलं, विठ्ठला आज माझी वारी फळाला आली आहे, खरंच तू माझ्यावर दयाळू आहे. मला माहिती आहे, खात्री आहे तू 500 रुपये पाठवले असतील, पण मधले मात्र 200 पोलीस कॉन्स्टेबलला खाल्ले असतील आणि 300 माझ्या पोराला दिले असतील. म्हणजे या समाजाची सुद्धा बघण्याची दृष्टिकोन बदल आहे. म्हणजे ज्या पोलीस कॉन्स्टेबलला स्वतःचे प्रत्येकाकडनं गोळा करून 300 रुपये पाठवले, त्याच पोलीस कॉन्स्टेबल जर आम्ही असा आरोप करतील 2-4 पोलीस असतील पण सगळेच पोलीस तसे नाही गो, अशी भूमिका आम्हाला बदलायला पाहिजे.
कोणतीही गोष्ट करायची असेल तर तुम्हाला सेवा म्हणून करायची नाही. जर तुम्हाला करायचं असेल तर परिवर्तन करा. शेतकऱ्यांची कर्ज माफ करणं ही सेवा झाली, पण या देशातल्या नागरिकाला कर्ज मागण्याची पाळीच येऊ नये अशी परिस्थिती निर्माण करणं म्हणजे परिवर्तन आहे. भिकाऱ्याला भीक देणं सेवा झाली, पण या देशातल्या नागरिकाला भीक मागण्याची पाळीच येऊ नये अशी परिस्थिती निर्माण करणं म्हणजे परिवर्तन आहे. 1 रुपया झुणका भाकर केंद्र सुरू करणं म्हणजे सेवा झाली, पण या देशाच्या नागरिकाला 1 रुपया झुणका भाकर खाण्याची वेळच एवढी अशी परिस्थिती निर्माण करणं म्हणजे परिवर्तन आहे. या समाजानं काय करायचं हे आपल्या आपण ठरवायचं. कारण मी सांगेल म्हणून तुम्ही बदलायचं नाही. जर तुम्हाला स्वतःला वाटत असेल बाबा खरंच आपला मुलगा घडला पाहिजे, या देशात नाव कमवलं पाहिजे, छोटंसं गाव आहे तासगाव तालुक्यात छोटंसं गाव आहे यमगरवाडीचं आपलं नाव जर कमवायचं असेल प्रत्येकाने इथल्या युवा पिढीनं आदर्श घेतला पाहिजे. आणि नुसतं युवा पिढीने आदर्श घेऊन चालत नाही, तिथं असलेल्या समाजाने सुद्धा बाबा यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे असं वाटतं. म्हणजे मुलाला आपला मुलगा पास झाला असं काहीही नसतंय. तुम्ही सगळी असणारी जीच आपली समाज भूमिका ही बदलायला पाहिजे एवढंच बोलतो. ज्या सरांनी मला इथं बोलवलं त्यांचं कारण मला इथं बोलायला विनंती ही केलं ती महत्वाचं आहे. कारण आज कोण ऐकायला तयार नाही. मी जर बोलतो म्हणलं तरी मला परवानगी देत नाही, पण सरांनी मला परवानगी दिली त्यामुळे बोलायला परवानगी दिली, त्यामुळे मी त्यांचा आभार मानतो. जय हिंद, जय धन्यवाद.